नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या एका मित्राची गोष्ट सांगणार आहे. आणि मित्र म्हणजे खूप जुना आहे. 50 वर्षापेक्षा अधिक काळ आमची मैत्री आहे. कधी काळी आम्ही सहकारी सवंगडी होतो. मी सुद्धा डाव्या चळवळीतून आलेला आहे. डाव्या याचा अर्थ पुरोगामी वगैरे काय सेक्युलर म्हणतात त्या. पण जसजसं माझ्या लक्षात आलं की पुरोगामी किंवा सेक्युलर वगैरे वगैरे ही एक पोपटपंची होऊन गेलेली आहे. त्यातून काही निष्पन्न होत नाही आणि हवेतल्या काल्पनिक गोष्टी घेऊन हे चालतं, तेव्हा हळूहळू मी त्या पोपटपंचीपासून दूर झालो. असो, पण माझे अनेक मित्र आजही त्या विचारांनी गुरफटलेले आहेत. त्यातून बाहेर पडायला तयार नाही आणि लागोपाठ त्यांच्या मते उजवे किंवा उजव्या विचारसरणीचे असलेले भाजपचे नेते किंवा भाजपचा पक्ष आणि संघटना निवडणुकांमध्ये लागोपाठ जिंकायला लागल्यानंतर ते कमालीचे विचलित झालेले आहेत. आणि त्यातले अनेक पत्रकार आहेत, नंतरच्या पिढीतले आहेत. त्यांची बंगालच्या निकालानंतरची चर्चा तुम्ही ऐकली तरी तुमच्या लक्षात येईल मी कोणाविषयी बोलतोय. पूर्वापार त्यांना डावे म्हणत होते, नंतर ते पुरोगामी झाले, लिबरल झाले वगैरे, सेक्युलर झाले वगैरे. तर त्यापैकी एका मित्राने मला असं विचारलं की भाऊ, तू एवढं राजकारणाचं परफेक्ट आकलन करतोस, तर मला एक गोष्ट सांग की डाव्या चळवळीचं किंवा डाव्या विचारांचं भवितव्य काय, भविष्य काय. तर मी त्याला म्हटलं की आणखीन एक 15-20 वर्षानंतर जो स्वतःला पुरोगामी म्हणवतो असा कोणीही रस्त्यावर फिरताना दिसणार नाही. तो म्हणाला का. म्हटलं नाही, ती दुर्मिळ प्रजाती झालेली असेल आणि दुर्मिळ प्रजातीला रस्त्यावर मोकाट सोडता येत नाही किंवा जनतेमध्ये मोकाट फिरू देता येणार नाही, कारण कदाचित त्याची शिकार होऊ शकते. आणि म्हणून अशा दुर्मिळ प्रजातीला प्राणी संग्रहालयामध्ये, वस्तू संग्रहालयामध्ये ठेवायला लागतं, म्युझियम मध्ये ठेवायला लागतं. तुम्ही जी काय बकवास गेली 10-15 वर्ष करताय आणि हळूहळू तुमचा आवाज क्षीण होत चाललेला आहे. लोक तुम्हाला हसायला लागलीत, वेड्यात काढायला लागलीत. आणि त्यामुळे पुढल्या काळामध्ये डाव्या विचारांचा इतका लोप पावत जाईल की पुरोगामी विचार, पुरोगामी भूमिका, पुरोगामी संघटना, त्यांची आंदोलनं लोप पावत जातील, दुर्मिळ होत जातील. आणि त्यामुळे पुढल्या पिढ्यांना 50-70 वर्षानंतर जर कुठेतरी उल्लेख मिळाला की डावी चळवळ, पुरोगामी चळवळ, तर ती काय होती हे तिसऱ्या-चौथ्या पिढीला आजच्या नंतर कळायचं असेल तर त्याला दाखवता आलं पाहिजे, वस्तुनिष्ठ दाखवता आलं पाहिजे. म्हणून उरले सुरले जे काही मुठभर पुरोगामी असतील त्यांना म्युझियम मध्ये, वस्तू संग्रहालयामध्ये ठेवायला लागेल. बघा, पुरोगामी असा दिसायचा, तो असा असायचा, तो असा वागायचा. कारण तुम्ही दुर्मिळ प्रजाती होत जाणार. हे ऐकून कोणाला त्यालाही हसू आलं, तुम्हालाही येईल, पण ही वस्तुस्थिती असते. आणि हे मी आज बोलतोय ना, ते आज बोलतोय असं समजू नका. हे मी तब्बल 48-47 वर्षापूर्वी बोललेलो. हे काय नवीन माझा अंदाज नाहीये. 1977 साली आणीबाणीनंतर ज्या वेळेला 4 पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष तयार झाला आणि त्या जनता पक्षामध्ये आजचा भाजप ज्याला म्हणतात तो तेव्हाचा जनसंघ होता, तो पण विसर्जित झालेला होता. तत्कालीन समाजवादी पक्ष, लोहियावादी, जयप्रकाशवादी असे जे सोशलिस्ट गट होते ते सुद्धा जनता पक्षामध्ये विलीन झाले होते. त्याखेरीज तुमचं चरणसिंग वगैरे यांचा भारतीय क्रांती दल नावाचा पक्ष होता, तो विलीन झाला होता. आणीबाणीनंतर काँग्रेसमधून फुटून बाजूला झालेला सीएफडी म्हणजे काँग्रेस फॉर डेमोक्रेसी नावाचा हेमावती नंदन बहुगुणा, बाबू जगजीवन राम, नंदिनी सतपथी यांचा एक गट होता पक्ष म्हणून, तो इंदिरा गांधींच्या विरोधात दंड ठोकून उभा राहिला होता. असे 4 गट एकत्र येऊन जनता पक्ष बनला.
त्या कालखंडामध्ये मुंबईतल्या समाजवादी लोकांची माझी गट्टी होती, कारण मी पण समाजवादी युवजन सभा वगैरे म्हणतात त्या तरुणांबरोबर काम करत होतो. अशा पूर्वाश्रमीच्या समाजवादी लोकांची एक गुप्त बैठक ताडदेवला युसुफ मेहरेली सेंटर या शाळेमध्ये भरवण्यात आली होती. युसुफ मेहरेली विद्यालय मला वाटते. आणि हे सगळे समाजवादी जे जनता पक्षात होते पण पूर्वाश्रमीचे समाजवादी होते, यांची एक बैठक, गुप्त बैठक, जनता पक्षाला न सांगता केलेली गुप्त बैठक पूर्व समाजवाद्यांची ही युसुफ मेहरेली शाळेमध्ये झाली होती. त्या बैठकीला मी, कमलाकर सुभेदार, रमेश जोशी, मोहम्मद खडस, कमलाकर सुभेदार वगैरे मंडळी हजर होतो. डॉक्टर जी जी परीख जे मुंबईतले समाजवाद्यांचे थोर विचारवंत नेते होते, ते त्या सभेचे अध्यक्ष होते. आणि त्या बैठकीमध्ये जी काही चर्चा चालू होती त्या चर्चेमध्ये जनता पक्ष हळूहळू करत जनसंघाचे आणि संघाचे लोक कसे काबीज करत चालले याच्यावर गुप्त चर्चा चालू होती. की हळूहळू करत जो जनता पक्ष इंदिरा गांधींना हरवून सत्तेत आलाय त्याच्या संघटनेवर या जनसंघीय RSSच्या विचारसरणीचा प्रभाव निर्माण होईल आणि मग सगळ्याच्या सगळा जनता पक्ष हे संघवाले बळकावून बसतील याची चिंता व्यक्त करून त्यावर उपाय शोधण्यासाठी ही बैठक झाली होती. आणि मला आठवतं प्रत्येक जण आपलं आपलं मत मांडत होता, पण गमतीची गोष्ट अशी होती, मला खटकलेली तिथे, की हे लोक हे लोक हे लोक असा शब्द उच्चारला जात होता, पण कोणीही संघाचं नाव घेत नव्हता. पूर्वाश्रमीचे जनसंघीय किंवा पूर्वाश्रमीचे संघीय जे आज जनता पक्षात आहेत त्यांचं नाव संघवाले असाही कोणी त्या बैठकीत उल्लेख करत नव्हता. ते लोक, हे लोक असा उल्लेख होत होता. म्हणजे जसं पूर्वीच्या काळामध्ये विवाहित महिला ही आपल्या नवऱ्याचं थेट नाव घेत नव्हती, वसंतराव, पंडितराव किंवा अशी जी नावं, तेव्हा इकडचं हे, आमचे हे वगैरे असं नवरा बायको नवऱ्याचं नाव उल्लेख कसा करायचा, आमचे हे, तसा एक प्रकारे या समाजवाद्यांच्या गुप्त बैठकीमध्ये संघाचं नाव घेतलं जात नव्हतं, पण बोलत सगळे संघाबद्दल होते. आणि अशा वेळेला मी हात वर केला, मला बोलायचं. आणि डॉक्टर जी जी परीख यांनी मला संधी दिली, 2-3 मिनिटं मी बोललो होतो. आणि त्यावेळेला मी म्हणालो होतो की इथे जर जनता पक्षातल्या पूर्वाश्रमीच्या समाजवाद्यांची गुप्त बैठक झाली आहे, तर इथे आपण जे जे काही बोलतोय ते गोपनीय आहे याच्यावर तरी तुमचा विश्वास आहे का? आणि असेल तर मग जनता पक्ष संघवाले बळकावतायत, पूर्वीचे जनसंघीय बळकावतायत, हे उघडपणे बोलायची तुम्हाला भीती का वाटते? तुम्हाला जनसंघ किंवा संघीय लोक हा तुमचा नवरा वाटतो का, की त्याचं नाव घ्यायला तुम्हाला भीती वाटते किंवा लाज वाटते? उघडपणे बोला की संघाचे लोक जनता पार्टी बळकवायला बघतायत, हे उघडपणे बोला. घाबरून दबून कशाला बोलायचं? तर मग ती सर्वासर्व झाली असं नाही. म्हटलं बघा, आणि मी तेव्हा इशारा दिला होता की अशा रीतीने जर तुम्ही दबलेलं राजकारण करणार असाल, आपल्या आपल्यात बोलताना सुद्धा एखाद्या तुम्हाला आरोपी वाटतो त्याचं नाव घ्यायला घाबरणार असाल, तर पुढल्या काळात तुम्ही टिकून राहू शकणार नाही, तुम्हाला सर्वायवल नाही. आणि आणखीन 25 वर्षानंतर हे माझे शब्द 78-77 1978-77 चे, तेव्हा मी इशारा दिला होता त्या समाजवाद्यांच्या बैठकीमध्ये की अशा प्रकारे तुम्ही घाबरलेले, दबलेले, मनातलं बोलायला घाबरणारे राहाल तर मग तुम्हाला सर्वायवल नाही. आणखीन 25 वर्षांनी, म्हणजे साधारणतः आपण आलो की 2002-2005च्या सुमाराला या देशामध्ये किंवा या जगामध्ये नाव घ्यायला सुद्धा समाजवादी शिल्लक राहणार नाही. समाजवादी हा शिल्लक राहणार नाही.
तेव्हा कोणीतरी तिथे टोमणा मारल्यासाठी विचारलं, मग ते कुठे जातील? म्हटलं त्यांना म्युझियम मध्ये ठेवलं जाईल, कारण समाजवादी ही दुर्मिळ प्रजाती होऊन जाईल, असं मी गमतीने बोललो होतो. आज त्यानंतर 50 वर्षांनी, जवळजवळ 47 वर्षांनी मला तोच किस्सा सांगावा लागतोय. फक्त तो समाजवाद्यांसाठी नाहीये, तर आजकाल जे स्वतःला पुरोगामी विचारसरणीचे म्हणतात आणि आउटडेटेड झालेले लोक आहेत, ज्यांची एक्सपायरी डेट झालेली आहे. व्यक्तिगत नाही बोलत आहे मी वैचारिक पातळीवर ज्यांची एक्सपायरी डेट झालेली आहे. आता ताज्या निवडणुकीमध्ये डाव्या विचारसरणीची जी डावी आघाडी केरळमध्ये गेली 10 वर्ष सत्तेत होती, तिचा दारुण पराभव झालेला आहे. आणि पराभवाचं कारण माहितीये तुम्हाला? पराभवाचं कारण एकच आहे की केरळ मधली डावी आघाडी ही आपल्याच मतदारांना पायदळी तुडवत होती. केरळमध्ये ताज्या निवडणुकीमध्ये ज्या युडीएफचा काँग्रेस प्रणित आघाडीचा विजय झालाय, ती आघाडी आपल्या मतदारांचे हितसंबंध जपत होती. त्यांचा विजय झाला कारण काँग्रेस आणि युडीएफ या आघाडीचा मतदार हा मुस्लिम वोट बँक आहे, ख्रिश्चन वोट बँक आहे आणि किरकोळ हिंदू आहे. युडीएफचं नेतृत्व हिंदू आहे, पण त्यांचा मतदार 80-85% ख्रिश्चन किंवा मुस्लिम आहे, त्यांचा विजय झालाय. आणि याच्या उलट जी डावी आघाडी केरळमध्ये काल परवा 10 वर्षांनंतर पराभूत झाली, तिचं जवळजवळ सगळं नेतृत्व हिंदू आहे. नंबूद्रीपाद हे अस्सल ब्राह्मण, केरळातले अत्यंत कर्मठ ब्राह्मण जात जी आहे, त्यातून आलेले EMS नंबूद्रीपाद हे जगातले पहिले निवडून आलेले कम्युनिस्ट मुख्यमंत्री होते. अच्युत मेनन ही सगळी केरळ मधली डाव्या विचारांची नेते मंडळी किंवा डाव्या आघाडीची नेते मंडळी बघितली तर ती जवळजवळ सर्वच्या सर्व हिंदू आहेत, उच्चभ्रू हिंदू आहेत, उच्चवर्णीय हिंदू आहेत. आणि त्यांचा मतदार पण जवळजवळ 70% 80% हा हिंदू मतदार आहे. मला आठवतं एक 10-12 वर्षापूर्वी केव्हा तरी एका टीव्हीच्या चॅनेलवर मी चर्चा बघत होतो, डिबेट बघत होतो. त्यामध्ये काँग्रेसच्या वतीने व्हायरल रवी नावाचे केरळचे काँग्रेस नेते चर्चेत भाग घेत होते. आणि मग ज्यावेळेला हिंदू आणि सेक्युलर अशा विषयाकडे चर्चा वळली, तेव्हा व्हायरल रवी म्हणाले की लेफ्ट फ्रंट डावी आघाडी केरळ मधली ही सेक्युलर आघाडी नाहीये. केरळ मधली डावी आघाडी हा हिंदूंचा पक्ष आहे आणि काँग्रेस आणि युडीएफ हा सेक्युलर पक्ष आहे. याचा अर्थ असा की हिंदू मोठ्या प्रमाणात मतं देतात, ती डावी आघाडी आहे. आणि म्हणून डावी आघाडी हा हिंदूंचा पक्ष आहे, तिथे भाजपला फारसं बारसं मिळणार नाही, कारण ऑलरेडी तिथे हिंदू पक्ष आहे. आणि डाव्या आघाडी नावाच्या हिंदू पक्षाच्या विरोधातला सेक्युलर पक्ष म्हणून ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने युडीएफच्या बाजूने उभा राहतो. आज बंगालमध्ये काय झालं बाजूला ठेवा, केरळकडे बघा. केरळमध्ये त्या डाव्या आघाडीचा पराभव झालाय आणि त्रिपुरा, बंगाल नंतर केरळ हा डाव्या आघाडीचा पुरोगामी राजकारणाचा शेवटचा बालेकिल्ला होता. आणि पुरोगामी याचा अर्थ मी शब्दशः घेतोय. आज जो सेक्युलर म्हणजे भ्रम फिरवला जातो की जो जो हिंदूंच्या विरुद्ध असेल तो सेक्युलर, आणि जो हिंदूंच्या अन्यायाविरुद्ध सुद्धा आवाज उठवेल तो सुद्धा हिंदुत्ववादी किंवा जातीयवादी. म्हणजे हिंदूंवर अन्याय करणं म्हणजे सेक्युलरिझम. ही जी नवी व्याख्या सेक्युलरिझमची किंवा पुरोगामित्वाची आलेली आहे, ती लक्षात घेतली तर मग डावी आघाडीचा शेवटचा बालेकिल्ला किंवा डाव्या पुरोगामी राजकारणाचा हिंदू
समाजामध्ये असलेला शेवटचा बालेकिल्ला हा केरळमध्ये होता आणि तो ढासळलेला आहे. इंग्रजीमध्ये ज्याला लेफ्टओव्हर म्हणतात, म्हणजे तुमची पंगत उठली की जे खरकट वगैरे पडलेलं असतं, उरलेलं अन्न असतं, त्याला लेफ्टओव्हर म्हणतात. किंवा पुरोगामी राजकारणातलं आज लेफ्टओव्हर म्हणजे काय ते आपल्याला केरळमध्ये बघायला मिळतं. उरले ते खरकट उरले. पुढल्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे भाजपने हळूहळू करत देश व्यापलेला आहे आणि तो कट्टर हिंदुत्वाचा नाहीये हे भाजपवाले वारंवार सांगतात, पण खोटे पुरोगामी जे आहेत, जिहादी पुरोगामी जे आहेत, ते मात्र भाजपला कट्टर हिंदुत्ववादी बनवतात आणि त्यामुळे आपल्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी हळूहळू करत हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्व नसलेले लोक सुद्धा भाजपकडे झुकलेले आहेत. बंगालमध्ये भाजपचा विजय हा भाजपपेक्षाही दुखावलेल्या हिंदूंचा विजय, पुरोगाम्यांनी पायदळी तुडवलेल्या हिंदूंचा विजय. आणि म्हणूनच आगामी राजकारणामध्ये देशात हिंदूंचं राज्य येईल आणि हिंदुत्वाचं राज्य येईल या भ्रमात भाऊ तोरसेकर अजिबात नाही. पण पुरोगामी नावाचं थोतंड जे हिंदू विरोधी आहे ते संपवण्याच्या दृष्टीने हिंदू जागरण पुरेसं झालेलं आहे आणि जो जो मुस्लिम तुष्टीकरणासाठी हिंदूंना अपमानित करेल, हिंदूंची अवहेलना करेल, त्याला आम्ही या देशात सत्ता मिळू देणार नाही अशी खुणगाठ हिंदू नागरिक जनमानस बांधायला लागलेला आहे. आणि अशा प्रतिकूल वातावरणामध्ये हिंदूंचा द्वेष करणारं पुरोगामी राजकारण टिकणार नसेल तर ती दुर्मिळ प्रजाती होऊन जाते. त्यामुळे हिंदूंच्या मतावर निवडून यायचं आणि हिंदूंची सतत निंदा नालस्ती करणारी जी राजकीय प्रवृत्ती होती, जिला 2000 नंतरच्या काळामध्ये पुरोगामी म्हटलं जायचं, ती प्रजाती कशी दिसायची हे आणखीन 40 वर्षानंतर 50 वर्षानंतर पुढच्या पिढ्यांना बघायचं असेल तर त्यांना म्युझियम मध्ये जावं लागेल. कारण दुर्मिळ प्रजाती ही खुल्यावर सोडता येत नाही, ती आपला इतिहासाचा भाग म्हणून, पुराण वस्तू म्हणून जपून ठेवावी लागते. आणि त्यामुळे नजीकच्या काळात एक 15-20 वर्षानंतर उरले सुरले पुरोगामी किंवा त्यांच्या खाणाखुणा ह्या वस्तू संग्रहालयामध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये जमा केल्या जातील. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.